असतं, त्यामुळे ते तसं सांगू शकतात. तर आपले 5 ज्ञानेंद्रिय तर आपल्याला माहीत आहे, तर आपलं 6 ज्ञानेंद्रिय कोणतं आहे? ब्रेन. म्हणून त्याला 6 सेन्स म्हणतात. 6 सेन्स तुझा छान आहे. 6 सेन्स म्हणजे ब्रेन. तर म्हणूनच माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी आभार मानते. म्हणूनच माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी आभार मानते. म्हणूनच माझ्या मेंदूसाठी आणि माझ्या सुंदर मनासाठी मी आभार मानते. तुमच्या आरोग्य शरीर आणि जीवनातील ज्या करोडो पेशी 24 तास 7ही दिवस अहोरात्र अविरतपणे काम करतात त्यांना आठवा आणि पेशींचे आभार माना. जीवन सातत्य टिकवणाऱ्या अवयवांची आठवण काढा. ते सातत्याने तुमच्या शरीरातील प्रत्येक गोष्ट गाळून स्वच्छ करून आणि पुन्हा नूतनीकरून घेत असतात. आणि लक्षात घेण्यासारखी गोष्ट की यासाठी तुम्हाला काहीही विचार करावा लागत नाही. म्हणजे तुम्ही असं झोपताना म्हणता का रात्री की नाही आता मी झोपत आहे, तू सकाळी मला उठव, किंवा तू सकाळी हे केलं की तू सकाळी उठल्याबरोबर असं कर तसं कर, असं आपण शरीराला सांगतो का? नाही सांगत. ते आपोआप ते ॲक्ट करत असतं. त्याला आपल्याला सांगायची गरज लागत नाही, किंवा त्याच्याबद्दल आपल्याला विचारही करावा लागत नाही की आज भूक लागेल का, आज मग किती वाजता जेव मी, मग आज मला जेवण म्हणजे मी जेवेन नाही आज, मग असा विचार करतो का कधी आपण? कधीच नाही विचार करत. आपल्याला त्या वेळी भूक लागलेली असते, आपण त्या वेळी जेवतो. म्हणजे हे प्रोसेस ही कंटिन्यू चालू असते. त्याच्यासाठी आपल्याला विचार करायला लागत नाही. तर या स्वयंचलितपणे त्यांचं काम करत असतात. तर या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या अवयवांचे मी आभार मानते. अशा या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या अवयवांचे मी आभार मानते. अशा या अत्यंत परिपूर्ण काम करणाऱ्या अवयवांचे मी आभार मानते. पण आपल्या शरीरातील कोणतीही संवेदना, यंत्रणा, कार्य किंवा इतर अवयवांपेक्षा एक चमत्कार करणारा अवयव आहे, आणि तो म्हणजे आपलं हे हृदय. हृदय आपल्या शरीरातील इतर प्रत्येक अवयवाला नियंत्रित करतं. नियंत्रित करतं म्हणजे काय होतं? हृदयामध्ये जे ब्लड येतं ते ब्लड सर्क्युलेशन करण्याचं काम प्रत्येक अवयवाला हे हृदय करत असतं. प्रत्येक शरीरातील प्रत्येक अवयवाला. तुमचं हृदय तुमच्या शरीरातील प्रत्येक व्यवस्था प्रवाही ठेवण्याचं काम करत असतं, कारण ते ब्लड सर्क्युलेशन करत असतं. तो प्रवाह पूर्ण शरीरामध्ये तो वाहू देत असतो. तो कोण करत असतो? ते हृदय करत असतं. म्हणूनच माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयाबद्दल मी आभार मानते. म्हणूनच माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयाबद्दल मी आभार मानते. म्हणूनच माझ्या सामर्थ्यवान आणि निरोगी हृदयाबद्दल मी आभार मानते. आणि जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची कारणं कळतात की ही गोष्ट माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, हृदय माझ्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे, हात किती इम्पॉर्टंट आहेत, हे जेव्हा तुम्हाला कळतं तर त्याबद्दलची कृतज्ञता ही आपोआप आपल्या आतून येते. तर जेव्हा आपण वरदान लिहितो, ज्याबद्दल आपण थँक्यू म्हणतो, त्याच्या पुढं कारण लिहिणं इम्पॉर्टंट आहे. का कारण लिहिणं इम्पॉर्टंट आहे? तर त्याबद्दलची कृतज्ञता आपली ही मनातून आली पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला कारण लिहायचे. जेव्हा आपण वरदानमध्ये कारण लिहितो ते यासाठी लिहितो की त्या गोष्टीबद्दलची मनापासून आपण कृतज्ञता व्यक्त करतोय. त्यासाठी कारण लिहिणं इम्पॉर्टंट आहे. आणि तुम्ही पाहिलं आता लेखिकेने इतकं कारण दिलं आपल्याला, तर आता आपोआप आपण विचार करू की हा अवयव किती महत्त्वाचा आहे माझ्यासाठी. आपोआपच तुमच्या आतून थँक्यू येईल, त्याच्याबद्दल आपोआप येईल, कारण तुम्हाला त्याचं कारण कळलं ना. तसंच आहे कोणत्याही गोष्टीचं जेव्हा तुम्हाला कारण कळतं तर त्या गोष्टीबद्दलची आपुलकी, प्रेम
कृतज्ञता ही आपोआप येते. तर तेच आपल्याला करायचं. आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या लाईफमध्ये जी आहे ती समजून घ्यायची आहे. त्या गोष्टीमुळे आपल्याला किती छान आपण आयुष्य जगतोय, त्या गोष्टीमुळे आपल्याला किती उपयोग होतोय, किती सहज आपण सगळ्या गोष्टी करतोय, हे जेव्हा तुम्हाला इम्पॉर्टन्स कळेल तेव्हा आपोआप तुम्हाला त्याच्याबद्दल कृतज्ञता वाटते. आणि त्यामुळेच इथं प्रत्येक लेसन लेखिका हेच सांगते की त्या त्या गोष्टीचा इम्पॉर्टन्स तुमच्या आयुष्यामध्ये किती आहे ते समजावून देऊन प्रत्येक गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हे किती महत्त्वाचं आहे. तर आपोआप तुम्हाला ते जेव्हा कळतं की किती महत्त्वाचं आहे तर आपोआप तुमच्याकडनं ते होतं. आणि ते जेव्हा होतं तेव्हा मॅजिक सुरू होतं. चला आता एक कागदाचा तुकडा किंवा कार्ड घ्या आणि त्याच्यावर मोठ्या ठळक अक्षरात लिहा, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. म्हणजे छोटासा कागदाचा तुकडा घ्यायचा या पद्धतीने. तर त्याच्यावर तुम्हाला हे लिहायचं आहे. या पद्धतीने तुम्ही लिहू शकता कागदावरती. आणि तुम्हाला जे दिसेल फ्रीजवरती, तुमचा ड्रेसिंग टेबलचा आरसा असेल, तुम्ही जिथं जास्त वेळा हे पाहू शकता तिथं लावायचं आहे. हे मी तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवेन. तर तिथं तुम्हाला हे लावायचं आहे. जे तुम्हाला जे आरोग्य मिळालेलं आहे त्या आरोग्यामुळे तुम्ही आज जिवंत आहात, त्याबद्दल थँक्यू, त्याबद्दल आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे 3 वेळेस लिहायचं आहे आपल्याला. हे कार्ड आज तुमच्याच बरोबर घ्या आणि जिथं तुम्ही वारंवार नजर जाईल त्या ठिकाणी ठेवा. तुम्ही जर टेबलावर काम करत असाल तर समोरच्या बाजूला ठेवा. तुम्ही जर चालक असाल तर मोटारीच्या ट्रकच्या समोर ठेवा, जिथं की तुमचं लक्ष जाईल. तुम्ही जर बराच काळ घरात असाल तर जिथे तुम्ही नेहमी हात धुता किंवा फोन जवळ ठेवा. तुम्ही लिहिलेले शब्द नेहमी तुम्हाला दिसतील अशी जागा निवडा. आज किमान 4 वेगवेगळ्या वेळी हे शब्द जेव्हा तुम्ही पाहाल तेव्हा ते अगदी शांतपणे हळूवार प्रत्येक वेळी एकच शब्द या पद्धतीने वाचा आणि आरोग्याच्या या देणगीबद्दल जेवढी म्हणून कृतज्ञता वाटेल तेवढी व्यक्त करा. म्हणजे ते मनापासून आणायचे, वाचायचं म्हणून वाचायचं नाही आहे. ते तुम्हाला मनापासून आलं पाहिजे. जेव्हा मनापासून येत नसेल तर ते येण्यासाठी हृदयावरती हात ठेवायचे आणि मगच हे वाचायचं. म्हणजे कसं वाचणार तुम्ही? हृदयावरती हात ठेवायचे आणि एक एक शब्द आतून येतोय हे फील आणायचं. म्हणजे आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. म्हणजे फिलिंग पण यायला पाहिजे तुमचं त्याच्यातनं आणि तुम्हाला ती भावना आतून येते हे जाणवलं पाहिजे. आत्ता मी हे वाचलं तर माझ्या अंगावरती काटा आला. म्हणजे तुम्हाला हे आतून आलं, तुम्हाला ते फील जाणवलं, तुम्हाला हे फील जाणवता आलं पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही हे फील जाणवाल तेव्हा तुम्हाला ते आतून येते त्याबद्दलची कृतज्ञता हे आपोआप तुम्हाला समजेल. जे आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे, आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. म्हणजे आज जिवंत आहे मी त्याबद्दल थँक्यू, कारण हे आरोग्य छान आहे म्हणून मी जिवंत आहे. तर तुमचं आरोग्य आता यापुढेही कायम चांगलं राहण्याची हमी मिळण्यासाठी आणि वाढती ऊर्जा आणि उत्साहानं जगण्यासाठी तुम्ही कृतज्ञ राहणं अत्यंत आवश्यक आहे. पूर्ण शरीराबद्दल तुमच्या कृतज्ञतेबरोबरच तुम्ही जर पारंपरिक उपचार पद्धतीचा वापर केला तर तुमच्या आरोग्यात क्रांती घडून येईल. तुम्ही यापूर्वी कधी पाहिला नसेल इतक्या झपाट्याने तुमचा आजार बरा झालेला तुम्ही पाहाल आणि आरोग्यविषयक इतर चमत्कारही तुम्हाला दिसून येतील. तर इथं तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल, ठीक आहे, इथं लेसन संपलेलं आहे. तुम्हाला तुमच्या आरोग्यामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल जर त्रास होत असेल, असं दिसत असेल, तर तुम्ही त्याबद्दल औषध तर घ्यायचंच आहे आपल्याला, पण त्याबद्दल अजून मनापासून कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न करायचा. ओके.